आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर काही कार्यकर्त्यांची काही नेत्याची मातोश्रीवर घुसमट होत होती. बऱ्याच नेत्यांची होती. त्याच्यामध्ये शिवसेनेत जो पहिल्यांदा प्रवेश केला त्यावेळेस तुमचं वय किती होतं? मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस माझं वय होतं 26 वर्ष. 26 वर्ष तुम्ही राजकारणात प्रवेश केला. मातोश्रीवर मग वेगळ्या घटना सुरू झाल्या. मिलिंद नार्वेकर नावाचा एक तिथे व्यक्ती होता, तो की सगळ्यांनाच काय होत होतं नेमकं सोडण्यामध्ये? दमबाजी करणं, कार्यकर्त्याला बाहेर हाकलणं, मातोश्रीवर न येऊ देणं, अशा बऱ्याच घटना होत्या. आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी 30-30 वर्ष काम केले त्यांना बाहेर थांबवणं. भाजपमध्ये मी 5-7 वर्ष होतो, माझं मन रमत नव्हतं. तर मन रमत होतं कारण मी मूळचा शिवसैनिक आहे. ही भावना देवेंद्र भाऊ फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांची होती. या दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला पक्षात प्रवेश करताना ह्यांची चर्चा झालेली आहे दोघांची. आणि अडवणूक वगैरे म्हणजे भाजपचा काही विषय नाही? भाजपचं काय नाही, मी त्यांच्या संमतीनं प्रवेश केलेला. अच्छा, बरं तुम्ही आता तिथं शिवसेनेत प्रवेश केला, नेमकं काय कारण आहे की तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा तर लढवायची नाही ना उस्मानाबाद कळमची? मी विधानसभेसाठी इच्छुक आहे. पण सगळ्यात महत्वाचं जे आहे, आदरणीय मुक्त जे त्या मातोश्रीवर जे आमचं दैवत होतं बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत होतो. त्यामुळे आम्ही कुठं खरं तर हा उहापोह केला म्हणताय की विधानसभा शिवसेनेत जिंकून आणणार. हा मतदारसंघ मुळात धनुष्यबाणाचा पारंपरिक मतदार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आता युवा बेरोजगार योजना, ह्या ज्या योजना आहेत त्या सुशिक्षित बेकार, सुशिक्षित महिला यांना प्रेरणा देणार. त्याने कुठं निवडून आला मला सांगा, एखाद्या मतदारसंघामध्ये तो उभारला आहे? नगरपालिकेचं सांगू दे, त्याने निवडून आला. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी तुम्हाला सतत वेगळ्या मुलाखती, वेगळ्या चर्चा, अधिकाऱ्याच्या असो किंवा पुढाऱ्याच्या असो किंवा कुठल्या नेत्यांच्या असो, मी तुम्हाला सतत दाखवतोय. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. आमच्या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,53,00,000 व्ह्यूअर्स आहेत. 1 नंबर चॅनल आहे. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. आता नुकतंच सुधीर पाटील यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. आता हे सुधीर पाटील कोण आहेत, काय आहे, आपण आज त्यांच्यासोबत थेट चर्चा करणार आहेत आणि त्यांच्याच तोंडून आपण नेमकं त्यांचा राजकीय प्रवास आणि सध्या जो प्रवेश केला आहे शिवसेनेमध्ये, आता प्रवेश केल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मी त्यांची प्रतिक्रिया घेतोय की काल पत्रकार परिषद घेतली आणि आज आपल्या सोबत आहेत ते. नमस्कार, टुडे समाचारमध्ये स्वागत आहे अण्णा. मला सांगा, तुम्ही बाळासाहेबांचे कट्टर कार्यकर्ते, शिवसैनिक म्हणून तुमची खूप ओळख आहे. मला सुरुवातीला हा प्रश्न पडतो की तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना सुरुवातीला का सोडली आणि शिवसेनेमध्ये वयाच्या किती वर्षी प्रवेश केला होता? राजकारणाचा छंद कसा लागला आणि तुमचा सुरुवातीला परिचय सांगा. खरं तर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा मी 1988 पासूनचा शिवसैनिक आहे. अच्छा. आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे ज्यावेळेस धाराशिवमध्ये आले होते त्यावेळेस खरं तर रमाकांत मयेकर म्हणून आमचे संपर्क प्रमुख होते. त्यांनी माझ्या प्रवेशासाठीच आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना इथं आणलं होतं आणि 1988 साली ज्यावेळेस माझा प्रवेश झाला त्याच्यानंतर लगेचच लोकसभेची निवडणूक, म्हणजे 1986 साली शिवसेनेची स्थापना झाली. त्यापूर्वी शिवसेना ही संघटना होती, पण तिचं पक्षांतर रूपांतर झालं आणि पक्षात रूपांतर झाल्यानंतर धनुष्यबाण या चिन्हावर 1989 साली लोकसभेची पहिली निवडणूक होती आणि त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी हा मागास प्रवर्गामध्ये ही लोकसभा होती. त्या काळात पहिल्यांदा आमचे मित्र यशवंत पेटे यांना आम्ही लोकसभेच्या उमेदवारी आदरणीय बाळासाहेब ठाकरेकडं घेऊन गेलो साहेबाकडं की साहेब हा उमेदवार आहे, शिकलेला आहे, बँकेत कर्मचारी आहे आणि यांना आपण उमेदवारी द्यावी. मी त्यावेळेसच पहिल्यांदा आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रभावित झालो. एक सामान्य कार्यकर्ता आणि एखाद्या कार्यकर्त्याची लोकसभेसाठी शिफारस घेऊन येतोय आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्ही बिलकुल आपला हा उमेदवार आहे आणि याला आपल्याला निवडून आणायचं. आणि त्या दिवसापासून जवळजवळ 2017 पर्यंत मी शिवसेनेतच काम करत होतो. मी मग उपजिल्हा प्रमुख राहिलो, शिवसेने जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं बऱ्याच वेळा. परंतु आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर काही कार्यकर्त्यांची काही नेत्याची मातोश्रीवर घुसमट होत होती. बऱ्याच नेत्यांची होती, त्याच्यामध्ये मी एक होतो. मी एकटाच नव्हतो, असे बरेच कार्यकर्ते होते त्यांची घुसमट होत होती तिथं. त्याच्यापैकी मी एकटा होत होतो आणि त्या घुसमटीमध्ये किंवा
होणाऱ्या शिवसैनिकावरचा जे अन्याय आहे तो अन्याय मी जिल्हा प्रमुख म्हणून बघू शकत नव्हतो. कारण माझी इच्छा होती की त्यावेळी जिल्हा परिषद निवडणुका होत्या आणि जिल्हा परिषद निवडणुकामध्ये ज्या शिवसैनिकांनी गेली 25 वर्ष 30 वर्ष झालं शिवसैनिक म्हणून गावामध्ये काम केले, समाजसेवा केली आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वैशिष्ट्य होतं की ते राजकीय ह्याला कधी महत्त्व दिलं नाही. त्यांनी की गावामधली जी सामाजिक कामं आहेत ती प्रत्येकाने केली पाहिजे. समाजासाठी लोकोपयोगी जे काम कार्यक्रम आहे तो राबवला पाहिजे हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. अच्छा, बाळासाहेब कधी सत्तेसाठी झटत नव्हते. तुमचं शिवसेनेत प्रवेश केलं, तुम्ही शिवसेनेत जो पहिल्यांदा प्रवेश केला त्यावेळेस तुमचं वय किती होतं? मी शिवसेनेत प्रवेश केला त्यावेळेस माझं वय होतं 26 वर्ष. 26 वर्षी तुम्ही राजकारणात प्रवेश केला. हा. तर त्यावेळेचे सोबती वगैरे, मग पुन्हा नंतर आता तुम्ही शिवसेना सोडली म्हणतात, 2017ला सोडली. नाही, मी सोडली नाही शिवसेना. मी आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना माझ्या मरेपर्यंत कधीच आयुष्यात त्यांना विसरू शकत. अच्छा. कारण त्यांनी दिलेले जे विचार होते, त्यांनी दिलेले जे कार्यक्रम समाजासाठीचे ते मी सतत करत राहील. माझ्या कर्तृत्वातून त्यात काही बदल झाला नाही. फक्त पक्ष सोडला. काय कारण आहे बरं सोडायचं? म्हणजे ते तुम्हाला पक्ष न्याय मिळत सोडायचं मी नव्हता? आता सांगितलं. न्याय मिळत नव्हता. मातोश्रीवर मग वेगळ्या घटना सुरू झाल्या. मिलिंद नार्वेकर नावाचा एक तिथे व्यक्ती होता, तो की सगळ्यांनाच काय होत होतं नेमकं सोडण्यामध्ये? दमबाजी करणं, कार्यकर्त्याला बाहेर हाकलणं, मातोश्रीवर न येऊ देणं, अशा बऱ्याच घटना होत्या. आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यांनी 30-30 वर्ष काम केले त्यांना बाहेर थांबवणं, या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून होत होत्या. परंतु मला यावेळी 16-17 मध्ये ज्यावेळेस मी पक्ष सोडला, 17 मध्ये पक्ष सोडला, त्याच्यानंतर बीजेपी मध्ये त्याच विचाराच्या म्हणजे युतीच्या ह्याच्यामध्ये मी पक्षात प्रवेश केला. मी कुठं काँग्रेस राष्ट्रवादी भाजपमध्येच प्रवेश करण्याचं काय कारण होतं? ही महायुती महत्वाचा प्रश्न आहे हा जो प्रश्न आहे की हिंदुत्वावर आधारित असलेला पक्ष जशी शिवसेना आहे तशीच भाजप होती आणि त्या भाजपवर जाणं योग्य होतं मला. भाजपमध्ये मी जे 5-7 वर्ष होतो माझं मन रमत नव्हतं. आता तुमचं परत आणखीन काय झालं तिथं? नाही, तिथं मन रमत होतं कारण मी मूळचा शिवसैनिक आहे, लक्षात घ्या तुम्ही. आणि शिवसैनिकाचे विचार आणि शिवसेनेवर जे संघटनेचे म्हणजे जे काम करण्याची पद्धत आहे ती भाजपमध्ये नव्हती मला. परंतु मी ज्यावेळेस भाजपमध्ये काम केलं, आदरणीय देवेंद्र फडणवीसनी माझ्यावर प्रेम केलं. त्यांनी मला कधी असं दुजाभाव केला नाही किंवा कार्यकर्त्याची कामं ज्यावेळेस आम्ही घेऊन गेलो सार्वजनिक कामं त्यावेळेस ती कामं त्यांनी केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझा कुठलाही दुराग्रह नव्हता. परंतु माझ्या मनात एक सतत सल होती की आदरणीय एकनाथ शिंदे सारखा जे माणूस ज्यानं मुख्यमंत्री झाले, ज्यांना सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिला होता की तुम्ही पुढाकार घ्या, साहेबांना आमच्यावरचा अन्याय दूर करा, अशा परिस्थितीत स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतलेला नव्हता पक्षपूर्वी. आमदारांची घुसमट होती, जशी मी सांगितली की माझी घुसमट होती त्यामुळे मी सोडली, तशी सर्व आमदारांची घुसमट होती की बाबा हा निर्णय साहेब तुम्ही घ्यावा लागतो, तुम्ही पुढाकार. साहेबांनी फक्त पुढाकार घेतला होता, साहेबांनी निर्णय घेतला नव्हता. या आमदाराला नेतृत्व दिलं पाहिजे, नाहीतर आमदार बाहेर जातील, आमदार फुटतील, हा विषय लय महत्वाचा होता. आणि अशा परिस्थितीमध्ये इथला जो आपला आमदार आहे कैलास पाटील, या आमदारानं एकनाथ शिंदे साहेबांसारख्याच्या माणसावर जे आरोप केले ती सुद्धा मला सहन होत नव्हते. दैवयोगानं शिंदे साहेबांची माझी भेट झाली आणि माझ्या डोक्याची सल होती, साहेब या कैलास पाटलासारख्या माणसाला काही करून आपण यावेळेस पाडलं पाहिजे. मी माझ्या स्वतः उमेदवारीसाठी गेलेलो नाही, विधानसभेला कुणी उमेदवार असेल, पण धनुष्यबाणाचा उमेदवार यावेळेस मी कसल्याही परिस्थितीत या धाराशिव कळंब मतदारसंघामध्ये आणणार ही माझी भूमिका आहे. आणि साहेबालाही मी असंच सांगितलं. नाही, तुम्ही भाजप सोडलं, तुम्ही शिवसेना सोडली, भाजपमध्ये प्रवेश केला, त्याच्यानंतर तिथं तुम्हाला कार्यकारिणी सदस्य पद होतं. मी प्रदेश कार्यकारिणी सदस्य, बरोबर आहे. पदाचं मग ते का सोडलं तुम्ही? नाही, प्रदेश कार्यकारिणी सदस्य हा विषय नव्हता. पक्ष का सोडला? ही चर्चा आदरणीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली आहे की मी पूर्वाश्रमी 25 वर्ष शिवसेनेचं काम केलंय इथं, आणि माझी आणि इथल्या मतदारसंघातील शिवसैनिकाची एक फार जुनी नाळ जुळलेली आहे आणि ती माझ्याशी संपर्क आजही त्यांचा बंद झालेला नाही. तर येणाऱ्या काळामध्ये जी विधानसभा आहे तर ह्या विधानसभेच्या ह्याच्यामध्ये धनुष्यबाण चिन्हावर इथून उमेदवार निवडणार आहे किंवा निवडणूक लढवणार आहे. तर या उमेदवारासाठी सुधीर पाटील हा जे जुने सैनिक आहेत, जुने पदाधिकारी आहेत,
यांना एकत्र घेऊन ही निवडणूक चांगल्या पद्धतीनं लढवून घेऊ शकतो, ही भावना देवेंद्र भाऊ फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांची होती. या दोघांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे तुम्हाला पक्षात प्रवेश करताना आमची चर्चा झालेली आहे दोघांची. आणि अडवणूक वगैरे म्हणजे भाजपचा काही विषय नाही त्याच्यात. भाजपचं काय नाही, मी त्यांच्या संमतीनं प्रवेश केलेला आहे. म्हणजे भाजपची माझी भाजपवर नाराजी नाही. अच्छा, तुम्ही भाजपवर नाराज आहात का इथल्या नाही. स्थानिकच्या नेत्यावर कोणावर नाराज आहात का? आणि स्थानिकच्या नेत्याचे बघा, ज्यावेळेस कुठंतरी आपण एकत्र ज्यावेळेस काम करत असतो स्थानिक पातळीवर, तर कुठंतरी वैचारिक पातळीवर मतभेद होतात. असे काही मतभेद झाले होते कधी? काय झाले होते ना, बऱ्याच वेळा झाले होते. काय झालं होतं? परंतु तसे ती काही कायमस्वरूपीचे नव्हते. हा, विषय होते, छोटे छोटे विषय असतात. म्हणजे त्यांची वैचारिक पातळी वेगळी आहे, माझी वैचारिक पातळी वेगळी आहे, आणि ह्याच्यावरून वैचारिक ह्याच्यावरून मतभेद होत होते, खटके उडत होते. परंतु मला माझ्या प्रदेशावर मला सन्मान होता, तो सन्मान माझा कमी झालेला नव्हता. अच्छा, बरं तुम्ही आता तिथं शिवसेनेत प्रवेश केला, नेमकं काय कारण आहे की तुम्हाला शिवसेनेत प्रवेश करून विधानसभा तर लढवायची नाही ना उस्मानाबाद कळमची? मी विधानसभेसाठी इच्छुक आहे, पण सगळ्यात महत्वाचं जे आहे, आदरणीय मुख्यमंत्र्यांचे स्वप्न आहे की अशा एका चांगल्या व्यक्तीवर, ज्या माणसानं आजपर्यंत लोकांसाठी, कार्यकर्त्यासाठी आपलं आयुष्य सगळं वेचलेलं आहे, अनाथांचा नाथ एकनाथ असं त्यांना म्हणलं जातंय, ही उपमा एकदम खरी ठरणारी उपमा आहे. अशा माणसावर जर एवढा बारका माणूस जर एवढे गलिच्छ आरोप करीत असेल, तर याला धडा शिकवणं गरजेचं आहे. अच्छा, आणि मी शिंदे साहेबाचं स्वप्न या मतदारसंघामध्ये मी साकार करून दाखवला. तुम्ही प्रवेश ज्यावेळेस केला ते कुठे प्रवेश केला आणि काय त्यावेळेस कसा घटनाक्रम कसा होता? माझा प्रवेश आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचं जे निवासस्थान आहे, वर्षास्थान, त्या निवासस्थानी झालेला आहे. मी त्यांना शब्द दिला होता, मी कुठलीही अट न घालता प्रवेश केलेला आहे. कारण मलाही वाटत होतं, मी जसा पोळलेलो होतो 1917 साली त्या मातोश्रीनं, तर साहेबासारखे असंख्य आमदार जे माझे सहकारी आहेत सगळे जुने, हे सगळे आमदार पोळलेले होते. प्रत्येकाला त्रास झालेला आहे, कुणी ह्या वेदना बोलू शकत नाहीत. कारण शेवटी तिथं आमचं जे त्या मातोश्रीवर जे आमचं दैवत होतं बाळासाहेब ठाकरे, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करत होतो. त्यामुळे आम्ही कुठं खरं तर हा उहापोह केलेला नाही, परंतु सगळ्याला ही सल होती आणि साहेबांनी त्याचं नेतृत्व केलं. साहेबांचा ह्याच्यामध्ये कसलाही हेतू नव्हता. आमदार आमच्या कार्यकर्त्यांची ही सल होती की साहेब तुम्ही पुढाकार घ्या आणि वेगळा निर्णय घ्या. त्यामुळे सगळे घेतले. अशा परिस्थितीत मी काल परवा आलेलं भांडगुळ कैलास पाटील हे जर साहेबावर आरोप करत असेल, तर त्याची अवकात नाही, त्याची लायकी नाही एवढी मोठी. कोणत्या मुद्द्यावर तुम्ही असं म्हणताय की विधानसभा शिवसेनेत जिंकून आणणार? हा मतदारसंघ मुळात धनुष्यबाणाचा पारंपरिक मतदारसंघ आहे. इथं सुरुवात 25% मतानं धनुष्यबाणाची होईल, लक्षात घ्या. प्रचार यंत्रणा हे 25% नंतर पुढे आहे. समजा म्हणजे 2 लाख मत बोलले असते तर 50,000 मतानं या मतदारसंघामध्ये धनुष्यबाण या चिन्हावर सुरुवात होणार आहे. कोणी काही म्हणत असत, आणि काही जण मला म्हणले लोकसभेचं असं झालं, लोकसभेला एवढं मायनस गेलं, विरोधात गेलं. लोकसभेची निवडणूक या वेगळ्या मुद्द्यावर होती, आणि ही निवडणूक या स्थानिक राज्य सरकारच्या मुद्द्यावर आहे. राज्य सरकारची जर तुम्ही कामं पाहिली, काल परवाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, आता युवा बेरोजगार योजना, ह्या ज्या योजना आहेत त्या सुशिक्षित बेकार, सुशिक्षित महिला यांना प्रेरणा देणाऱ्या योजना आहेत. त्या आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे स्वप्न आहे. तुम्ही आता प्रवेश केला, मग जुन्या कार्यकर्त्याचे फोन आले असतील ना तुम्हाला? मला कमीत कमी 70% कार्यकर्त्याचे फोन आले. काय म्हणले कार्यकर्ते? त्यांना असं वाटत होतं की ठीक आहे, आणि आम्हालाही वाटत होतं शिंदे साहेबाकडं आम्ही प्रवेश करावा, त्यांच्यासोबत काम करावं, पण तू कुणाकडे बघून काम करायचं. मी पूर्वी जिल्हा प्रमुख म्हणून काम केलं होतं, त्यांना माझा स्वभाव माहिती होता, माझ्यासोबत त्यांनी काम केलं होतं, आणि मी कधीच कार्यकर्ता आणि नेता अशी कधी वागणूक दिली नाही. समान वागणुकीनं वागत होतो, सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांना वाटतो अण्णा आले तर आता आम्हाला त्याच्यात 100% न्याय मिळणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं माझी ही झालेली. आता एकंदरीत धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला सुटणार आणि ती धनुष्यबाणावर निवडणूक लढवणार हा तुमचा निश्चय आहे. परंतु तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना संदेश काय कराल की तुम्ही प्रवेश केलाय आणि पुढे काय करायचं? कार्यकर्त्यांनी, जे जुने नवे सगळे शिवसैनिक आहेत, त्या कार्यकर्त्यांनी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला पाहिजे. त्या व्यक्तीनं कुठेही गद्दारी केलेली नाही. ही जी भाषा वापरताय संजय राऊत सारखा माणूस,
त्याची अवकात नसताना ती भाषा वापरतोय. त्याने कुठं निवडून आला मला सांगा, एखाद्या मतदारसंघामध्ये तो उभारलाय, नगरपालिकेचं सांगू दे त्याने निवडून आला. हे लोकप्रतिनिधी लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत, हे आमदार आहेत, खासदार आहेत. त्यांच्या हे लक्षात यायला पाहिजे, लोकांनी त्यांना निवडून दिले, त्यांचं काहीतरी खाली काम असेल ना, तेव्हा तर निवडून दिले ना. अशा लोकांना एखाद्या 10, 15, 25 गटाच्या आमदारावर निवडून यायचं आणि ही भाषा बोलायची. मी तर बऱ्याच मला आमदार ज्यावेळेस भेटतात याच्याकडे लक्ष देण्यासारखाच माणूस नाही आहे. तुम्ही याच्याकडे लक्ष सुद्धा देऊ नका असं प्रत्येक वेळेला सांग. बरं, तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुमचा फोन नंबर सांगा. माझा संपर्क करण्यासाठी 8806 88 88 88. बघा, सुधीर अण्णा पाटील यांची मी तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे. आता विधानसभेची निवडणूक लागणार आहे. या विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. मात्र त्यांचं काय मत आहे, त्यांची राजकीय घडामोडी कशा घडल्या त्यांच्यासोबत आणि नेमकं त्यांचं काय मत आहे, आता पुढे काय होणार आहे, त्यांच्यासोबत आपण थेट चर्चा केलेली आहे. मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवल्या, त्यांची मुलाखत दाखवलेली आहे. विषय कसा वाटला नक्की कळवा आणि असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.